बॅट्समॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल आहेत. यासाठी खास करून या दोन्ही संघाचं आपण कौतुक करून मॅचला होईल सुरुवात. स्ट्राईक एंडला या संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू निलेश बामणे, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक सातीम दाखल झालाय आणि प्रथमेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला देखील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो आहे तो सन्मान स्वीकारला होता त्या ठिकाणी निलेश बामणे यांनी देखील. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला काटेकी टक्कर, अगदी तुल्यबल खेळाडू आपण खेळपट्टीवरती पाहताय. प्रथमेश राईट ऑफ द विकेट, निलेश बामणे पहिलाच बॉलवरती भन्नाट वेग आणि या वेगावर कोणत्या प्रकारचं प्रतिउत्तर नाही. पहिलाच बॉल डॉट आलाय. नक्कीच, पण निलेश बामणे देखील फलंदाज स्टार असू शकला तरी मालोरे संघाचा प्रथमेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या मजबूत अशा फलंदाजाला देखील तो निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला त्याला यश देखील देतोय. निलेश बामणे फलंदाजी स्ट्राईक एंडला फलंदाज फुल टॉस मिळालाय आणि बिग फटका जातोय का सीमारेषे पार, खणखणी षटकार. लगेच दुसऱ्या चेंडूवरती त्याने घणाघाती घाव घातला आणि बिग षटकार आणलं. हा टर्निंग पॉइंट सामन्यामध्ये होऊ शकतो, असे रन आणावे लागतील आपल्या सामन्यामध्ये. आणि अविनाश ही नेहमीच म्हटलं जातं की एक खूप चांगलं वाक्य आहे, माणसाने आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधी वाया घालवू नयेत. एक म्हणजे आनंदाचा क्षण आणि दुसरा म्हणजे अण्णाचा कण. आणि क्रिकेटच्या मैदानावरती काय असेल तर फुल टॉस बॉल होता, त्याचा भरपूर समाचार घेतला आणि निलेश बामणेसमोर तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाहीत, दुसऱ्याच बॉलवरती त्यांनी ते स्पष्ट देखील केले. 6 धावांनी संघाचं खातं उघडले. प्रथमेश पुढे एकदा यावेळी शफल झाले. जोरकस पाण्याचा प्रयत्न, नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगले, 2 धावा येतील आणि 2च्या मदतीनं रणसंख्येमध्ये वाढवत असताना धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले. 8 रन्स, लॉस ऑफ नन विकेट्स. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. नक्कीच थोडंसं सलामीवीर मध्ये चेंजेसपणा केला आणि परिपूर्ण स्ट्राईक ठेवतोय तो निलेश बामणे आपल्याकडे आणि त्याचा फायदा देखील आपल्या संघासाठी होतोय. पाहूया काय करतोय. आतापर्यंत संघाची धाव संख्या झालेली आहे ती 8. कोण कोणाशी लावतोय वाट, फलंदाज की गोलंदाज. प्रथमेश गोलंदाजीवर देखील वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा समाचार घेतोय फलंदाजीमधून तो ॲडव्होकेट निलेश बामणे. किपरच्या वरून मागे जातोय काय सीमारेषे पार, चौकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवतो नंतर मग टाइमपास होतो थोडंसं. सर आपण देखील आता 12 धावसंख्या झालेली आहे आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 12 झाल्यात आणि मी म्हणेल की निलेश बामणे यांच्या समोर ही खराब गोलंदाज आहे. तुम्हाला थोडंसं मी म्हणेल जोखीम पत्करावी लागेल कारण क्रिकेटचा खेळ आम्हाला काय सांगतो. चला प्रतीक, धावा झाल्यात 12, 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलवरती मी म्हणेल की क्रिकेट आम्हाला काय शिकवतो ना तर क्रिकेट हा शिकवतो की तुम्ही जोखीम पत्करायला पाहिजे. तुम्हाला बॉल पुढच्या दिशेने हाताला, पुन्हा एकदा खराब बॉल, पुन्हा एकदा अकुटप्याचा बॉल चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये, बॉलला अडवलं जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती अगदी फेकी सुरेख आहे. पंचांकडे पाहिलं गेलं मात्र पंच सांगतायत त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सुरक्षित आहेत आणि धावफलकावरती धावा 2च्या मदतीने झाल्यात 14-14. पण स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज देखील चांगली रनिंग ठेवते. जरी मला फलंदाजी मिळाली नाही पण माझा संघ कुठेतरी रनांचं टार्गेट ठेवलं जात आहे पण चांगली रनिंग करतोय आणि निलेश बामणे वैयक्तिक धावसंख्या देखील त्याची परिपूर्ण असेल. आता संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 आणि वैयक्तिक धावसंख्या देखील निलेश बामणेची सेमीफायनल मध्ये 14 झालेली आहे. 5 चेंडू आणि 14 धावा धावसंख्या. शेवटचा बॉल आहे तर प्रथमेशकडे नजर आहेत कारण पहिलाच बॉल चांगला आल्यानंतर षटकार, त्याच्यानंतर सिंगल डबल आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर चौकार देखील आलाय. नक्कीच 14 ही फेब्रुवारीची तारीख व्हॅलेंटाईन डेची तारीख मानली जाते, प्रेमाचं प्रतीक म्हणून ती तारीख मानली जाते. त्याचप्रमाणे स्कोअरवरती धावसंख्या झाली आहे 14. निलेश बामणे कुठेतरी हा दडपण घेतलंय प्रथमेशने निलेश बामणेचं कारण वैयक्तिक 14 धावसंख्या, संघाची देखील 14 धावसंख्या. हा निर्णायक चेंडू त्याला फेकावाच लागेल. काय करेल निलेश बामणे आपल्या फलंदाजीतून. यावेळी पाहिलं तर थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेला. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव स्कोर कार्डमध्ये अडवत असताना 15 धावा. यावेळी सन्मान दिला. बॉलला पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. इनिंग क्रमांक पहिली संपुष्टात आली आणि पहिल्या इनिंगमध्ये खामगाव संघ जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. 18 धावांचं टार्गेट सेट झालंय. येणारी 6 बॉल आणि महालोर संघाला या मॅचला जिंकण्यासाठी करायचे आहेत अविनाशची तब्बल 18 धावा.
नक्कीच मालोरे संघाला देखील अशीच फलंदाजी करावी लागेल जर सामन्यामध्ये पुनरागमन चांगलं करायचं असेल तर. थोडंसं फास्ट जायचं आहे. मी खामगाव संघाला विनंती करतो त्वरित आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये यायचं आहे. निलेश सर थोडंसं फास्ट घ्यायचं आहे आपण. खरं सर वेळ खूप आपल्याकडे कमी आहे. आपण सूर्यनारायणाला थांबवू शकत नाही आणि मावळतेकडे गेलेल्या लाईट्स देखील चालू झालेल्या आहेत. थोडंसं विनंती करतो थोडंसं फास्ट खामगाव संघ मित्रांनो थोडंसं सहकार्य करायचं आहे. खामगाव संघ त्याला थोडंसं निलेश भामणे आणि कंपनी विनंती असेल की आपण जी टीम मीटिंग आहे ती न घेता आपण मैदानावरती या आणि दुसऱ्या बाजूला महालोर. चला महालोर सलामीची जोडी मैदानावरती थोडंसं घाईने दाखल करा कारण सेमीफायनल याच्यानंतर फायनल देखील थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आज दिवसभरातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भव्य दिव्य असं या श्रीराम चषक 2024 पर्व पहिल्याचं आयोजन केलं होतं आणि कुठेतरी आता आनंदामध्ये संपन्न होण्याची वाटचाल चालू आहे. तरी मालोर या संघाला विनंती करतो 2 सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. जरासं फास्ट घ्यायचं मित्रांनो. लाईट्स देखील चालू झालेल्या आहेत. 15 मिनिट 6 मिनिटाचा आपल्याला अवधी असेल. 6 मिनिटामध्ये एक इनिंग संपली पाहिजे. चला घाई करा प्लीज कारण बराचसा उशीर होतो विलंब होतोय. वेळ पुढे क्रिकेट नाही आहे क्रिकेट पुढे वेळ नाही आणि वेळेपेक्षा माणूस मोठा नाही आहे. त्याच्यामुळे मी विनंती करेल की जो वेळ आहे तो वेळ आपण थोडा का होईना वाचवण्याचा प्रयत्न करूयात कारण याच्यानंतर या स्पर्धेचा एक अति महत्त्वाचा सामना ग्रँड फिनाले देखील मैदानावरती थोड्याच वेळामध्ये सादर केला जाईल कारण एका बाजूला वांजोळी हा संघ मात्र फायनलमध्ये दाखल झाला आहे आणि त्या संघासमोर आता मात्र कुठला संघ फायनलमध्ये उतरेल त्यासाठी मात्र या दोन्ही संघाच्या ज्या प्रतिष्ठा आहे ती पणाला लागल्या. इथून जो जिंकेल तो मात्र फायनलमध्ये. नक्कीच सर युट्यूब लाईव्ह मध्ये आतापर्यंत 5000 लोक देखील जोडले गेलेले आहेत. 5000 देखील आकडा पार केलेला गेलेला आहे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो खामगाव या संघाकडून सुजय. चला सुजय मोकल एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीचं व्हेरिएशन तुम्ही पाहिलं ना थोडंसं मी म्हणेल की त्याचा रणप घेत असताना त्याच्यानंतर अगदी क्लोज ऑफ द विकेट गेल्यानंतर त्याच्याकडे ती लय पद्धत आहे. प्रत्येक बॉलवर जे ते व्हेरिएशन हवे ते त्याच्याकडे परिपूर्ण आहे आणि आता मात्र मिलिंदसारख्या एक चांगल्या बॅटरला त्याला रोखायचं आहे. 6 मध्ये 18 धावांची गरज. सुजय मोकल राईट अमोर द विकेटनं व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ हिस इनिंग उडवला. या बॉलला पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र माघारी परतले. बॅक टू द डगआउट. नक्कीच इम्रान ताईमच्या स्टाईलमध्ये देखील सेलिब्रेशन करताय स्वतः निलेश बामणे. किपिंगमध्ये कुठलीच चुकी न करता महत्त्वपूर्ण विकेट घेतला तो मिलिंदचा. नक्कीच नवीन बॅटर्स देखील आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. ह्याच्यामध्ये जो विजयी होईल तो फायनलिस्टचा खेळू शकतो. या तिकडे वांदोळे संघ हा वाट बघतायत की ह्याच्यातून येणारा संघ आमच्याबरोबर फायनलिस्टसाठी असेल. लक्ष असेल प्रत्येक फलंदाजावरती गोलंदाजावरती. गीतेश नक्कीच अभ्यास करत असेल कसा गोलंदाजी करतोय किंवा कोण फलंदाजी कशा पद्धतीने करतोय. बघूया काय होईल मैदानामध्ये. सर आतापर्यंत 5 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 18. 5 मध्ये 18 बनवायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जो प्रेशर आहे तो प्रेशर बॅटर्सवरून रिलीज करणं हे फार गरजेचं राहणार आहे. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानावरती करण दाखल झालाय. तुम्ही म्हटलंच व्हेरी किशन या गोलंदाजाकडे आहे. अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. सेमीफायनल मध्ये महत्त्वपूर्ण विकेट मिलिंदचा देखील त्याने घेतलं गेलं आपल्या गोलंदाजीमधून. थोडंसं फास्ट घ्यायचंय मित्रांनो. पाच मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 18 धावांची गरज. करण डावखुऱ्याचा फलंदाज क्रिकेटच्या परिभाषेतील आक्रमक खेळाडू वरून डावखुऱ्याच्या बॅटर्सकडे पाहिलं जातं. समोर सुजलचं आव्हान आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट. दुसरा बॉल पुन्हा एकदा थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. एक सिंगल सोडून काढले. पंच त्या ठिकाणी शहानिशा करतील तोपर्यंत एक सिंगल मात्र अर्जित झाले. पंचांचा इशारा नाहीये म्हणजेच व्हॅलिड बॉल आहे अशी घोषणा आपण पंचाच्या माध्यमातून पाहिलीत. समीकरण असेल 4 बॉलवरती अविनाशजी 17 धावा करायच्यात. सर होऊ शकतात पण एक मोठा फटका खेळावा लागेल आपल्या फलंदाजीमधून. एक षटकार तर टाकावा लागेल तरच आपण सामन्यामध्ये पुनरागम करू शकतो. पण वर्चस्व करतोय आपल्या गोलंदाजीमधून तो गोलंदाज खामगाव या संघाचा सुजय. कारण तुम्ही ह्या लोकांचे सामने चांगले या संघाचे सामने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असेल विरारनगरीमध्ये असेल आपण पाहिलेले आहेत. काय वाटतं चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतोय का हा गोलंदाज? कारण म्हटलं जातं ना मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची चिकी आणि या गोलंदाजाच्या बॉलिंग समोर सर्व बॅटिंग पडता परिपूर्ण फिकी पडली चाललेली आहे. नक्कीच मागचा बॉल जर आपण पाहिला तर अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्या भातातून काढलं. यॉर्कर आणि एकदम परफेक्ट पिचिंग होती. बॅट आणि पॅडच्या अगदी मधून अगदी बॉल यष्टिरक्षकाकडे विसावत असताना डॉट बॉल आलाय.
मॅच मध्ये थोडंसं एका हाती आपला संघ मात्र प्रस्थापित करतो विजय असं जाणवतोय. मात्र जर पाहिलं तर यावेळी अंपायरचा सिग्नल अगदी 2 हात फैलावत असताना आमच्यापर्यंत सिग्नल केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 यावेळी अंमलात आणला आणि एक वाईड अवांतर धाबेच्या माध्यमातून रणसंख्या जाऊन पोहोचते 2 या क्रमांकावरती. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी तब्बल अविनाशजी 16 धावांची गरज. 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना एक बिग फटका आला तर सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतात, पण नाही. अचूक गोलंदाजीमध्ये गोलंदाजी वर्चस्व करतोय. 2 धावा येत आहेत काय, पण जात आहे सीमारेषे पार. खणखणीत चौकार. सर अजून देखील रंगतदार मजा आहे. सामन्यामध्ये समीकरण आहे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 2 बिग फटके मोठे आणले तर मालोरे संघ हा देखील विजयी होऊ शकतो. आता विजय होण्यासाठी अविनाशजी मोठे फटके येणं गरजेचं, लढावं लागेल तुम्हाला. जो मॅच आहे ते मॅच बनवण्यासाठी तुम्हाला मोठे फटके येणं गरजेचं. कारण नेहमी म्हटलं जातं की वेळ कुणाची येत नसते. म्हणजे जिंदगी आसान नहीं, खुद को काबिल बनाना पड़ता है और सही वक्त कभी आता नहीं मेरे दोस्त, वक्त को सही बनाना पड़ता है. मॅच बनवायची असेल तर 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार. कुणाच्या बॅटमधून येतील सुजल. यावेळी पुन्हा एकदा पॅडवरती बॉल आदळलाय. कोणत्याही प्रकारचं या बॉलवरती बॅटर्सकडे प्रतिउत्तर नव्हतं. भन्नाट वेग आणि त्या वेगाला प्रतिउत्तर नाही आहे. अगदी सिंगल येईल. पंचांचा इशारा देखील आपण लेग बायचा पाहिलात. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 आम्हाला सांगतो बॅटरच्या बॅट सोडून ज्यावेळी कोणत्याही अवयवाला तो बॉल लागतो त्याच्यावर धाव घेतली जाते. त्या धावेला नियम क्रमांक 23 अंतर्गत लेग बाय घोषित केलं जातं आणि सध्याच्या घडीला एक लेग बायची धाव आपण पाहिली. शेवटचा बॉल आहे आणि या मॅचमध्ये मी म्हणेल की परिपूर्ण पारडं जड झालं एका बाजूला खामगाव संघाचं. नक्कीच खामगाव संघ हा विजयाकडे वाटचाल करत चाललेला आहे. फायनलिस्ट बनतोय. ह्या निर्णायक चेंडू असू शकतो, पण ह्यावर 6 चेंडूमध्ये धावा होणं शक्य नाही. पण चांगलं टफ फाईट दिलं ते मालोरे या संघाने आणि फायनलमध्ये फायनलिस्ट मिळालाय तो खामगाव संघ. मी विनंती करतो खामगाव संघाच्या कर्णधाराला क्विक फास्ट आपण टॉस साठी यायचं आहे. निलेश सर आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. वांदोळे या संघाचा एक कर्णधाराला विनंती करतो आपल्या दोन्ही संघांमध्ये आपण. आणि सर रंगतदार मजा देखील येणार आहे. एक रत्नागिरी जिल्ह्यातून मिळालेला संघ आहे आणि एक रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात टेनिस म्हटलं की प्रतिस्पर्धी ही जोरात सामने होतात. काय वाटतं याच्यामध्ये कुठला सामना विजयी होऊ शकतो? संघांमध्ये तुल्यबल असे फलंदाज